आयुष्यामध्ये सर्वांकडं खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, खूप साऱ्या अडचणी असतात। प्रत्येक जण आपापल्या कर्मानुसार वेगवेगळ्या भोगायला तयार असतं। कारण की आपण हा मनुष्य जन्म घेतलाच आहे की आपली पूर्वसंचितानुसार, पुण्यकर्मानुसार, जे काही पापकर्म आहे त्याच्यानुसार या पृथ्वी तलावरती भोगायला आलेलो असतो। पण त्याहीनुसार आपण या कर्माला कुठेतरी फुल स्टॉप लावू शकतो का? प्रत्येकाच्या मनात एक क्वेश्चन असतो की आमच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत, तर त्यांना कसं संपवता येईल किंवा कसं थंड करता येईल, कसं कमी करता येईल, असे खूप सारे क्वेश्चन आपल्यासमोर येत असतात। पण जर तुम्ही पाण्यात जर पडलाच नाहीत तर तुम्हाला पोहायला येणारच नाही। ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की जर आयुष्यामध्ये अडचणी असतील, जर तुम्ही पाण्यामध्ये पडताय तर तुम्हाला पोहायला पाय हलवावंच लागतील, हातपाय हलवावे लागेल तर तुम्ही पोहू शकाल ना। जर तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे तर तुम्ही काहीतरी उपाय करा, त्याच्या पाठीमागे लागा, सोल्युशन बघा, तेव्हा तर तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी चांगल्या घडतील। जे काही अडचणी चालू आहेत ते संपतील, कमी होतील, त्याचा दर्जा जो आहे तो खालच्या लेवलला येईल। असे खूप सारे उपाय आपल्याकडे आहेत, पण कोणी करायला तयार होत नाही। त्यामुळे आज हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर या धर्मश्री विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण की माझा येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की सर्वांना माहीतच आहे, कुठली जरी गोष्ट घडली तर आपण म्हणतो, नशिबाला दोष देत असतो की माझं नशीब असं आहे, माझं नशीब तसं आहे। पण नशिबाला दोष न देता प्रत्येक कुलूप जर बनवला आहे तर त्याची चावी सुद्धा देवानं बनवलेली असते। म्हणून उपाय करा, उपाय केल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। कारण की प्रत्येकाचे आयुष्य सारखं नसतं, हाताची पाची बोटं सारखी नसतात, म्हणून उपाय ही करत चला। प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे, त्याच्यामुळं घाबरून न जाता थोडेसे कर्म, देवाच्या गोष्टी, कारण की जो काही हा फॅक्टर आहे धार्मिक भाग, काही जण या भागाला मानतात, काही जण मानत नाहीत, तो त्यांचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे। हा व्हिडिओ फक्त त्या लोकांसाठी आहे ज्या गोष्टी मानतात, धार्मिक गोष्टी मानतात, अध्यात्माला मानतात। तुमची तेवढी श्रद्धा असते तेवढं तो देव तुम्हाला देत असतो। जर तुमची या गोष्टीवर श्रद्धाच नाही तर तो हा व्हिडिओ तुम्ही बंद करून दुसऱ्या व्हिडिओवरती जाऊ शकता। प्रॅक्टिकल जर विचार करायचा असेल तर आकाशातली जी ग्रह आहेत, ज्या ग्रह ताऱ्यावर आपला जन्म झाला आहे त्यानुसार आपल्याला या जन्मामध्ये भोगावे लागत असतात। या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण माहिती, कुठला ग्रह जर कमजोर असेल तर त्याची संपूर्ण माहिती, आयुष्यात अडचण येत असतील त्याची संपूर्ण माहिती या तुम्हाला एका छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। ज्योतिषशास्त्र असं सांगतं, तुम्ही जसं कर्म करत आहात त्यासोबतच तुम्हाला नशीबही चांगलं असायला पाहिजे। म्हणजे नशीब जर तुमचं चांगलं असेल, कर्मानुसार नशिबाची साथ जर भेटली तर तुम्ही आयुष्यात टाटा, बिर्ला, अंबानी हे सुद्धा बनवू शकतात। पण नशीब जर चांगलं नसेल तर तुम्ही किती जरी चांगली कर्म केले त्याचं फळ तुम्हाला भेटत नाही। म्हणून उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेले आहेत। प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या संघर्षाला तोंड देत असतं, खूप सारे कष्ट करत असतात। काही जणांना त्या कष्टाच्या नंतर यश भेटतं, तर काही जणांना त्या यशापाठीमागे काहीही भेटत नाही व त्या पालत्या घड्यावर पाणी घातल्यासारखं सगळं कर्म हे निघून जात असतं। म्हणजे कष्ट करून जर यश भेटत नसेल, प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबाला आपण चांगला वेळ द्यावं, कुठेतरी चांगल्या टूरला घेऊन जाता आलं पाहिजे, तेवढा आपल्यासाठी पुरेपूर पैसा असायला पाहिजे, त्याच पद्धतीनं आपल्याकडे सगळ्या गोष्टी असायला पाहिजे, घर, गाडी, बंगला, भरपूर सारा पैसा, अशा ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे। पण काही जणांकडे ते असतं तर काही जणांकडे नसतं। जर काही जणांकडे असेल तरीही काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात, काही ना काहीतरी वेगवेगळ्या आघाडी असतात,
वेगवेगळे संघर्ष असतात. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही युक्त्या, अशा काही उपाय आहेत, ते जर तुम्ही केले तर तुम्हाला आयुष्यात खूप साऱ्या चांगल्या प्रभावांचा, खूप चांगल्या गोष्टींचा अनुभव येईल. म्हणजे जे काही वाईट दिवस चालले होते ते चांगल्या दिवसामध्ये त्याचं रूपांतर होईल. हा प्रत्यक्ष माझा अनुभव आहे. जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर हे उपाय करायला चालू करा. पहिला उपाय हा आहे की दररोज सकाळी जेव्हा तुम्ही अंघोळ करता तेव्हा तुम्ही पाण्याच्या अंघोळीचा जो बकेट आहे त्या बकेटामध्ये एक चिमूटभर हळद टाकून तुम्ही स्नान करा. त्याचं तुम्ही अंघोळ करा त्या पाण्याने. त्यामुळे काय होईल, जर तुमच्या कुंडलीमध्ये जर गुरु हा ग्रह जर कमजोर असेल तर तो बलवान होईल व बलवान झाल्याच्या नंतर तो तुम्हाला चांगली फळं देईल. दुसरं म्हणजे गुरु हा ग्रह पिवळा आहे, त्याच्यामुळे पिवळी हळद इथे वापरली गेलेली आहे. जसं त्याच पद्धतीनं विष्णू भगवान सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतील. जेव्हा पण विष्णू भगवान प्रसन्न झाले तेव्हा लक्ष्मी माता ऑटोमॅटिक प्रसन्न होईल. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक आघाडी जे होत आहे, आर्थिक संघर्ष तुम्ही जो करताय त्याच्यावरती मात होईल. लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न व तुमच्याकडे भरपूर धनधान्याची, पैशांची, लक्ष्मीची सातत्यानं प्राप्ती होत राहील. म्हणून दररोज सकाळी किंवा किमान गुरुवारी तरी पाण्यामध्ये हळद टाकून अंघोळ करा. त्याच पद्धतीनं तुम्ही संध्याकाळी जेव्हा कामावरून घरी येता तेव्हा काही ना काहीतरी निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह गोष्टी या घरात येत असतात. म्हणून आल्याच्या नंतर आपण स्नान करावी. ते कशाने, तर मिठाचं जे पाणी असतं त्याच्याने स्नान करायची. चिमूटभरच मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि त्या पाण्याने अंघोळ करायची. त्याच्यामुळे सुद्धा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या होताना दिसतील. आता दुसरा उपाय असा आहे, प्रत्येकाला अडचण असतात पण हा उपाय तेच करू शकतात ज्याला ही गोष्ट येते. कारण की याच्यामध्ये जर दुर्गा माता तुमच्यावर जर प्रसन्न झाली तर आयुष्यामध्ये खूप सारे गोष्टी चेंज होतील. कारण की याच्यामध्ये तुम्हाला करायचं हे आहे की दुर्गा सप्तशतीचा पाठ हा आपल्या घरामध्ये करायचा आहे. जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही स्वतः दररोज वाचा. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही कुठल्याही गुरुजींकडून हा पाठ दररोज आपल्या घरामध्ये वाचू शकता. कारण की दररोज हा जर पाठ तुमच्या घरात होत असेल तर तुम्हाला जीवनामध्ये किंवा जीवनाच्या नंतर तुमच्या येणाऱ्या पिढीला कधीही अडचण येणार नाही. याच्यामुळे दुर्गा सप्तशती हा जो पाठ आहे याच्यामध्ये देवीची पूर्ण स्तुती केली गेलेली आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक असे भाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यानुसार जे काही देवीचं वर्णन आहे, देवीची स्तुती आहे ते केलं गेलेलं आहे. म्हणून दुर्गा सप्तशती हा एक पाठ जर तुमच्या घरात होत असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये खूप पुढे जाल. त्यानुसार तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. याच्याविषयी आम्ही सविस्तर तुम्हाला माहिती देईल. त्याच पद्धतीनं तिसरा उपाय असा आहे, प्रत्येक मंगळवारी पंचमुखी हनुमानाच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा व त्याच पद्धतीनं तिथे हनुमान कवच, हनुमान चालीसा, पंचमुखी हनुमान कवच हा एक भाग आहे. हनुमान चालीसा आहे, हे जर तुम्ही पठण करू शकता. हे पठण जेव्हा तुम्ही करता तेव्हा हनुमान तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहेत, विघ्न आहेत, त्रास आहे, सगळ्या गोष्टी, जे दुःख आहे, दारिद्र्य आहे त्याच्यावरती मात करेल व या त्रासातून तुम्हाला मुक्त करून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान या सगळ्या गोष्टींची लाभ प्राप्ती भेटेल. त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय अवश्य करा. चौथा उपाय असा आहे, पण जर सातत्याने जीवनामध्ये आजारी पडत असू तर तुमचा रवी हा ग्रह चेक करा. जर तो बलवान नसेल तर दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य देणं हे चालू करा. अर्घ्य द्यायची कशी, एका तांब्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू टाका, लाल फूल टाका आणि मग ओम सूर्याय नमः किंवा सूर्याची 12 नावे घेत पूर्वेकडे तोंड करून अर्घ्य देत चला.
त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही स्वतः आजारी पडत असाल किंवा घरातलं कोणी आजारी पडत असेल तर तुम्ही हे अर्घ्य देणं चालू करा. घरामध्ये सातत्यानं जर दारिद्र्यता असेल तर तुमचा राहू हा ग्रह बिघडलेला असतो. राहू ग्रहाला जर प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला दररोज महादेवाला जाऊन तिथे पाणी घालावं लागेल. 1 तांब्या पाणी महादेवाला घालायचं, ओम नमः शिवाय या पद्धतीनं घालायचं. तिथे म्हणत पाणी घालायचं. ते कसं घालायचं याच्याविषयी खूप सारे व्हिडिओ यूट्यूबवरती आहेत. कारण की प्रथम हे गणपतीला, नंतर कार्तिकेयाला, अशोक सुंदरी, पार्वती, नंतर ते महादेवावरती पाणी अर्पण करायचं. असं महादेवाला पाणी अर्पण करण्यामागे हे शास्त्र आहे. तर सर्वप्रथम तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता. हे 5 उपाय तुम्ही जर जीवनामध्ये सातत्यानं करत असाल तर आयुष्यामधून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मी तर म्हणेन की तिसरा जो उपाय आहे जे तुम्ही अवश्य जीवनामध्ये करायला पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या आयुष्यामध्ये कुठली जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्याविषयी आम्हाला जर बोलायचं असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आमचा नंबर भेटेल. त्याच्यावरतून तुम्ही आम्हाला कॉल करू शकता व विचारू शकता की तुमच्या प्रॉब्लेमबद्दल. व धर्मश्री विज्ञानवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं बेल आयकॉनला प्रेस करा. माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. व व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. काही शंका असेल, काही संशय असेल तर कमेंट करून सांगू शकता. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.